नमस्कार, मी परमदास जाधव. खरंच सांगायला गेलं तर आता 2 दिवस आपण सुरगाण्याची होळी होते. त्या 2 दिवस होळी राहतात. म्हणजे होळीला ती यात्रा होती. 2 दिवस होळी राहते, 2 दिवस यात्रा राहते. म्हणजे होळीच्याच दिवशी मोठी अशी एक सुरगाण्याची ही यात्रा दरवर्षी भरत असते. तर मी सुद्धा दुकानदारच आहे. म्हणून मला काही एवढं जमलं नाही व्हिडिओ शूटिंग काढायला. म्हणून मी तुम्हाला थोडक्यात वर्णन सांगतोय. होळीला गेलो नाही, म्हणजे यात्रेला फिरायला गेलो नाही, तरीसुद्धा तिथं काय म्हणजे लोक बोलायचे, मी ऐकायचो. मी लोकांना विचारलं, मित्रांना विचारलं, नेमकी यंदाची होळी कशी झाली, गेल्या वर्षीपेक्षा यंदा होळी कशी झाली, हे मी विचारलं. तेव्हा मला त्याने भरपूर कारणे सांगितले की कशी होळी झाली, कशी नाही, किती पाणी होते, काय. मी संध्याकाळी फिरायला गेलतो, पण त्यावेळेस पूर्ण म्हणजे असे पाणी वगैरे बंद होऊन झालेले होते. कारण मी दुसऱ्या दिवशी फिरायला गेलो होतो, मोठ्या होळीच्या दिवशी. तर संध्याकाळी दुकानावरून आणि मी फिरायला गेलो, पण मला काही एवढी म्हणजे इतर वर्षापेक्षा खास अशी यात्रा भरलेली दिसली नाही. तेव्हा मी तुम्हाला जे लोकांनी म्हणजे सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय. तर पहिल्या दिवशी मी पण सुरगाण्याला होतो आणि दुसऱ्या दिवशी पण मी सुरगाण्याला होतो. यात्रेत मी स्वतः दुकान लावलेलं होतं. म्हणून मला पण म्हणजे गर्दीवरून असं वाटलं की यंदा एवढी खास यात्रा भरलेली नसेल. पण माझी शंका दूर करण्यासाठी मी काही मित्रांना विचारलं. तर आज ह्या वर्षी 2 आणि 3 तारखेला होळी होते. तर पहिल्या 2 तारखेला म्हणजे जास्त होळी भरली नाही, म्हणजे यात्रा भरली नाही. भरपूर अशी गर्दी पण नव्हती. आपण जो असा साधा म्हणजे यात्रा सोडून जो बाजार राहतोय, ते बाजारासारखी यात्रा भरलेली होती. एकदम म्हणजे शांत यात्रा. पाहणे फिरत नव्हते, गर्दी जास्त नव्हते. जिकडे तिकडे पाहिलं तर कमीत कमी गर्दी. पाहणे फिरायचे कोणते पाहणे, गर्दी म्हणजे बसायला गर्दी नव्हती. अशी ही गर्दी. दुकानदारांच्या दुकानावर काही गर्दी नव्हती. माझ्या पण काही दुकानावर म्हणजे गर्दी नव्हतीच, होती पण साधारण गर्दी होती. आणि दुसऱ्या दिवशी 3 तारखेला 12 वाजेपर्यंत कमीच गर्दी होती. म्हणजे लोक यायचे, एक 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 यायचे. आणि नंतर मग 1-2 वाजल्यानंतर थोडी गर्दी वाढली. ते लोक हे यात्रेत फिरायला गेले. भरपूर दुसऱ्या दिवशी गर्दी होती. पाणी काही सकाळी बंद होते आणि नंतर मग 1-2 वाजता भरपूर गर्दी झाली. त्याच्यात मग थोडा म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यंदा थोडी साधारणच गर्दी होती. धंदा काही एवढा झाला नाही. पण गर्दी ही फिरणाऱ्यांची होती. भरपूर असे फिरायला आले होते, मजा करायला आले होते. कारण होळी म्हटली म्हणजे, यात्रा म्हटली म्हणजे होळीची यात्रा असते. तर भरपूर फिरायला आलते. पोरं होते,
पण सांगायला गेलं तर लोक सणाला एवढी व्हॅल्यू देत नाही आता. पहिलं कसं होतं, होळी आली रे आली की कामाला जायचे, कामाला जाऊन परत ते आपल्या सणाला म्हणजे होळीच्या सणाला यायचे. म्हणून खूप गर्दी ही यात्रेला राहायची. 2 दिवशी तुफान गर्दी राहायचे. त्याला काही लिमिट नाही, म्हणजे असे जागासुद्धा राहायची नाही. पण यंदा काही एवढी खास गर्दी नव्हती. तर तुम्ही पण कधी आले तर सुरगाण्याची यात्रा बघायला या. भरपूर अशी मोठी यात्रा असते. मंदिर आहे, ते मंदिराजवळ यात्रा राहते. दरवर्षी ही मार्चमध्येच राहते. या दुकानदार असाल तर दुकानदार या. भरपूर जागा पण आहे दुकानदारांना दुकान लावायला, काही अडचण नाही. भरपूर असा मोठा ग्राउंड आहे. सुरगाणे गावात पण जागा आहे भरपूर, जे दुसऱ्या बाजूला जागा आहेत तिथं. म्हणून दुकानदारांनी हा व्हिडिओ बघितला तर दुकानदाराला वाटलं की सुरगाणा सांगतो तर खरा, पण मग आपण जाऊया बरं होळीच्या यात्रेला दुकान घेऊन. आणि लोकांना वाटलं तर मार्चमध्ये तुमच्या इकडं काही यात्रा वगैरे नसेल तर मार्चमध्ये सुरगाण्याची होळीच्या दिवशी 2 दिवस यात्रा राहते. तर ते 2 दिवस आपण कोणत्या पण एका दिवशी बघायला या, फिरायला या, शॉपिंग करायला या, खरेदी करायला या. पण वाटलं तर बघायला या. अशी ही आमची सुरगाण्याची यात्रा भरते. मी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग काय दाखवू शकलो नाही. तर पुढच्या वर्षी जर समजा मला जमलंच तर मी एक दिवशी तुमच्यासाठी यात्रेच्या दिवशी दुकान बंद करून आणि मी तुम्हाला व्हिडिओ शूटिंग या होळीची यात्रेची शूटिंग मी तुम्हाला दाखवेलच. तुम्ही हा व्हिडिओ बघा. तुम्हाला होळीला यायचं नसेल तर मी पुढच्या वर्षी तुम्हाला होळीचा आणि त्या होळीच्या यात्रेचा, सुरगाण्याची यात्रा याची तुम्हाला संपूर्ण 2 दिवसाची व्हिडिओ मी शूटिंग दाखवतोय. त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही मित्रांना आणि तुम्ही जर व्यापारी असाल तर व्यापाऱ्यांना पाठवा, जेणेकरून ते पण बघतील आणि आमची सुरगाण्याची यात्रा बघायला येतील. कारण आमचे इकडचे ग्रामीण भागातील सुरगाणा तालुक्यातले लोक काय करतात, आता सुरगाण्याची यात्रा आहे पण ते यात्रेच्या अगोदर कामाला जातात. 1 आठवडा अगोदर कामाला जातात. का तर होळीला काही लोक येतात आणि काही लोक हे कामाला जातात. तिकडं वणी दिंडोरी तिकडे द्राक्षाचे बाग आहेत, तर ते बागाच्या कामाला जातात. का जातात? कारण होळीच्या दिवशी लोक हे बाकीचे कामाला होऊन घरी येतात. म्हणून तिकडं भरपूर रोज राहतोय. लोक कामाला होऊन घरी आले तर तिकडे पैसे हे रोज जास्त देतात आणि म्हणून ते येत नाही. तर तुम्ही बघणारे असाल किंवा व्यापारी असाल तर बघणारे हे तुम्ही इकडची खरेदी करायला या, गर्दी वाढवायला बघायला या.
आणि व्यापारी असाल तर तुम्ही धंदा करायला या. जेणेकरून तुमच्या इकडे होळी यात्रा भरत नसाल तर आमच्या इकडची जी सुरगाण्याची यात्रा आहे त्याला लांबून लांबून लोक येतात. ते पाने घेऊन येतात. लांबून लांबून होलसेल म्हणजे शेलवाले येतात पण येतात. तर तसेच तुम्ही पण करा. तुमचा पण फायदा होईल. तुम्ही बघितले नसेल बघून पण जाणार. असा हा माझा व्हिडिओ. जर जमलं तर मी यात्रेची पुढच्या वर्षी असाच व्हिडिओ म्हणजे तुम्हाला पूर्ण यात्रेची शूटिंग दाखवतोय. धन्यवाद. थँक यू.